कोकणातल्या काही पावसाच्या बातम्या समोर येत आहेत। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहे आणि पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर रामकुंड परिसरातील मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत। नदीकाठच्या लोकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर गंगापूर धरणातून 5186 क्युसेक वेगाने सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, त्यामुळे रामकुंड परिसरात एक तरुण या पुराच्या पाण्यामध्ये अडकला होता। हा तरुण तब्बल अर्धा तास सिमेंटच्या खांबाचा आधार घेऊन उभा होता। स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमने या तरुणाला तात्काळ बाहेर काढले। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आणि मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झालेली आहे। नदी नाल्यांना पूर आलाय, तर सूर्यप्रकल्पाचं धामणी धरण हे 84% भरलेलं आहे। धरणाचे 5ही दरवाजे आता 40 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत, तर नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशाराही दिलाय। पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि त्याचाच परिणाम पालघर जिल्ह्यातील जे नदी नाले आहेत ते सध्या ओसंडून वाहताना दिसत आहेत। सूर्या प्रकल्पाचं जे प्रमुख धामणी धरण आहे, या धामणी आणि कवडास धरणांमधून सूर्या नदीत तब्बल 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सूर्या नदीत सुरू आहे आणि त्याच्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की मी सध्या पालघरमधील सूर्या नदीच्या तीरावरती आहे आणि या सूर्या नदीत मोठ्या प्रमाणावर पूर आल्याचं पाहायला मिळतं। एकूणच डहाणू आणि पालघर या दोन तालुक्यांमधील 64 पेक्षा अधिक गावं ही सूर्या नदीच्या तीरावर वसलेली आहेत आणि या सर्व गावांना सध्या सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलाय। अजूनही पावसाचा जोर जो आहे तो कायम पाहायला मिळतोय। आज मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्या बाजूला मात्र पालघर जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं आहेत, जी वसई विरार असेल, मीरा भाईंदर असेल किंवा पालघरची तहान भागवणारी प्रमुख धरणं आहेत ती सध्या मोठ्या प्रमाणावर भरलेली पाहायला मिळत आहेत। एकूणच धामणी धरण जे आहे ते जवळपास 84% भरले आणि त्यामुळे या धरणाचे 5 दरवाजे जे आहेत ते 40 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर। इकडे भिवंडीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तीनबत्ती बाजारपेठ परिसरात पाणी भरलेलं आहे। या पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या दुकानात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान घटनास्थळी आपत्ती विभागाची टीम दाखल झाली आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही दिलाय। भिवंडी शहरातील नालेसफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचतंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेश पाटील यांनी। काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आज भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीणमध्ये मुसळधार पावसाला दुपारपासून सुरुवात झाली आहे। आपण भिवंडी शहरातील तीनबत्ती परिसरामध्ये आहोत। आपण तीनबत्ती परिसरातील भाजी मार्केट या ठिकाणी आहोत। आपण या दृश्यामध्ये पाहू शकता, या ठिकाणी गुडघ्यापेक्षाही अधिक प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांनाही या ठिकाणी वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे। तर काही ठिकाणी आजूबाजूच्या असलेल्या दुकानामध्ये पाणी शिरण्यास सुरुवाती झाली आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकता का नागरिक हे बादली घेऊन त्या ठिकाणी असलेले पाणी बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत। शिवाय या ठिकाणी भिवंडी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाच्या वतीने ही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असून या ठिकाणी जर पाण्याने आता उसंती घेतली नाही, अशा स्वरूपातच पाऊस जर सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणात भिवंडी जन्म होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण सध्या परिस्थितीला भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने केलेली नाली सफाई जबाबदार असल्याचा नागरिक मात्र आरोप करत आहेत। नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी। इकडे पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारा पवना धरण हे आता 75.69% भरल्यामुळे पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा आवक होते। त्यामुळे पवना नदी पात्रात आता विसर्ग सुरू करण्यात आलाय। सांडव्याद्वारे 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून हा विसर्ग 15 जुलैपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते। पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ किंवा कपात केली जाऊ शकते असं जलसंपदा विभागाने स्पष्ट केलंय। त्यामुळे पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना आता सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसंच शेती अवजारं, पाण्याचे पंप, जनावरं तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। इकडे पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत।
धामणी कवडास धरणांमधून सूर्या नदीत 40,000 क्युसेक पाण्याचा सध्या विसर्ग सुरू आहे। त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठणमधील नाथसागर जलाशय 50% भरलाय आणि सध्या जलाशयात 16,295 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये आता झपाट्याने वाढ होते। आणि आता एक